मी भोंदू खरातचा भक्त नाही, कोणत्याही भोंदूशी माझा संबंध नाही असं म्हटलंय काका कोयटे यांनी। भोंदू खरात नाशिकच्या पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमामध्ये होता असं काका कोयटेंनी म्हटलंय। खरात नॉमिनी असलेल्या खात्यांची केवायसी करूनच ते उघडले असं काका कोयटेंचं म्हणणं आहे। भोंदू खराचे 47 अकाउंट असल्याची माहिती काका कोयटे यांच्याकडून देण्यात आली आहे। नाही, कसं आहे, नॉमिनी खातेदाराला सुचवायचा अधिकार असतो। तो खातेदार जी नॉमिनी सुचवतो ते नाव आम्ही त्या ठिकाणी नोंदवून घेतो। आता मुख्य कार्यालयाच्या सुद्धा हे लक्षात येण्याचं काहीच कारण नाही। आमच्या संस्थेचा कामकाज बहुतांशी ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईन सुद्धा उघडले गेलेले आहेत काही खाते। आता जे चौकशीला समोर येत आहेत जे खाते आहेत त्यापैकी 6 ते 7 खाते जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या ठिकाणी फिजिकली गेलो नाही, खातंही उघडलं नाही आणि सही देखील आमची नाही, मात्र ओळखपत्र आमचं। हे त्यांचं पश्चातबुद्धीचं सांगणं आहे। एका बाजूला तेच सांगतात की KYC डॉक्युमेंट आमचेच आहेत, त्याची समतानी पडताळणी केलेली आहे। मग KYCचे डॉक्युमेंट तिथं आलेच कसे? त्यांनी दिल्याशिवाय आले का आमच्याकडं?